नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं फिजिक्सवालावरती स्वागत. मी सौरभ. मित्रांनो, ॲड कधी येणार असे तुमचे बरेच प्रश्न हे आपल्या विविध व्हिडिओजवरती येत होते. तेव्हा टीमने सांगितलं की सर जरा ह्याच्यातला तुम्ही जो पेच आहे तो जरा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर हो, ॲड शेड्यूल्ड आहे. तुमचे प्रश्न आहेत की सर वेळेवरती पुढच्या वर्षीची परीक्षा होणार का? तर माझ्या मतानुसार तरी हो, आयोग ठरल्याप्रमाणे व्यवस्थित गोष्टी करेन. एमपीएससीची साईट तुम्हाला सगळ्यांना दिसू शकते. इथे तुम्ही जर समजा कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये गेलात, त्याच्या शेड्यूलवरती गेलात आणि इथे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनवरती गेलात, तर तुम्हाला 2026चं हे टेंटेटिव्ह शेड्यूल भेटेल, जे 17/10/2025ला आलेलं होतं. तुम्ही त्याच्या फाईलवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक फाईल येते आणि त्या PDF मध्ये पॉईंट नंबर 8 वरती जर तुम्ही गेलात तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2026. तर आता इथे गट अ आणि गट ब ची परीक्षा याच्यात जी पूर्व परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि जाहिरात डिसेंबर 2025 मध्ये येणं अपेक्षित होतं आणि परीक्षेची दिनांक ही 31 मे 2026 जी सांगितलेली आहे त्यानुसार ही परीक्षा होणं अपेक्षित आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे पंचायती राजचे इलेक्शन्स आहेत आणि हे इलेक्शन असताना त्याच्यात कोड ऑफ कंडक्ट असतो आणि एमपीएससी त्याचं काटेकोरपणे पालन करत असते. विविध सोर्सेसच्या माध्यमातून माहिती घेतल्यानंतर असं कळालं की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः गट क मधल्या एक्साईज सब इन्स्पेक्टरसाठी जी पद आहेत ती ॲड होणार आहेत. ती कदाचित पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपल्याला कळेल. शिवाय गट अ साठी काही रिक्त पदांसाठी आतापर्यंत मागणीपत्र प्राप्त झालेले आहेत एमपीएससीला. अजून काही येणं बाकी आहे. तर ठरल्याप्रमाणे मागणीपत्र आले आणि कोड ऑफ कंडक्ट आणि बाकी गोष्टी जर सेटल डाऊन झाल्याच तर साधारणतः लवकरात लवकर ॲड येऊ शकते असं सांगितलं गेलेलं आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा ठराविक कालावधी लेट म्हणजे अगदीच लेटच झालं तर जानेवारी दुसरा आठवडा हा अगदी लेट असू शकतो आहे. तोपर्यंत ॲड येणं हे अपेक्षित आहे. ऑफकोर्स हे विविध सोर्सेस आणि सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली माहिती आहे. आता यात ह्याच्या आधी देखील ॲड येऊ शकते. मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की हे एकदम उशिरात उशिरा कधी होऊ शकतंय तर हे असं होऊ शकतंय जर कोणतीच मांजर आडवी नाही गेली तर. आता याच्यात मी ही म्हण वापरलेली आहे, कृपया त्याचा उलट्या अर्थानं कोणी घेऊ नये. ते तुम्हाला म्हणी आणि वाक्यप्रचार हा पार्टच आहे मुख्य परीक्षेमध्ये. आय होप माहिती असेल तुम्हाला. तर सर्व योग्य राहिलं तर नक्कीच त्या वेळापर्यंत ॲड जी आहे ती आपल्याला येऊ शकते. पण आपली जबाबदारी आहे ती म्हणजे ॲड येण्याच्या आधी तयारी. बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना परीक्षेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात किंवा नक्की आपण फॉर्म कसा काय भरायचा याच्याविषयी माहिती हवी असेल आणि अजूनही काही बेसिक प्रश्न असतील, कृपया ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. आमची टीम किंवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला अजून काही बेसिक गोष्टी हव्या असतील तर त्या आम्हाला नक्कीच कळवा. शिवाय मुख्य परीक्षा सुद्धा शेड्यूल्ड आहे एकूण 35 संवर्गांसाठी आणि ती पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपामध्ये होणार आहे आणि ती 3 ऑक्टोबर 2026 पासून असेल. आता त्यासाठी आधी तुमचा जो ऑप्शनल आहे तो तुमचा अगदी भरभक्कम तयार झाला पाहिजे. जीएसचा व्यवस्थित अभ्यास, लँग्वेजेसचा व्यवस्थित अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे. आता ही जुनी ॲड आहे. तुम्ही बघा जेव्हा ॲड येते तेव्हा ॲड आल्यानंतर साधारणतः एक 20 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळत असतो फॉर्म भरण्यासाठी, 15 ते 20 दिवसांचा. त्यात तुम्ही सर्वांनी फॉर्म भरणं अपेक्षित असतं. फॉर्म ऑनलाईन पद्धतीनंच भरा. त्यासाठी तुम्ही सगळेजण रेडी राहा. डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला हवी आहे का? एकदा आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याबद्दलची नक्कीच माहिती देऊ. आमची ही बॅच आहे सक्षम 2026 राज्यसेवा 27 माफ करा 2027 साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी. 26 साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर पूर्व परीक्षेसाठी आपण आपल्याकडे आक्रोश नावाची नवीन बॅच इंट्रोड्यूस केलेली आहे आणि आपल्या फिजिक्सवालाचे सर्व टॉप एज्युकेटर्स या बॅचमध्ये शिकवतात. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील भेटून जाईल आणि जर तुम्ही पुढच्या वर्षीचं प्रिपरेशन करत असाल तर ऑफकोर्स तुमच्यासाठी सक्षम आहेत. त्याच्यात सगळं काही बेसिकपासून तुम्हाला मिळणार आहे. तर मग जर तुम्ही प्रिपरेशनला लागलेले असाल तर ऑफकोर्स त्याच्यात काही प्रश्न असतील तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहेच आहे. तुम्हाला काय ज्या शंका असतील त्या आम्हाला पाठवा. आम्ही नक्कीच त्याच्यावरती निराकरण करण्याचा प्रयत्न करू. अधिक काही माहिती हवी असेल तरी ती नक्की कळवा. खाली आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते नक्की जॉईन करून घ्या.
त्यावरनं तुम्हाला डेली करंट अफेअर्स फ्री मिळत असतात. शिवाय आपल्या लेक्चरचे सर्व नोटिफिकेशन येतील. शिवाय मंथलीचे मॅगझिन आहे ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल आहे इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये. तर आधी काही माहिती हवी असेल नक्कीच सांगा. मी इथे थांबतो. धन्यवाद.